नमः परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 16. परमेश्वर. 9. देव हा सर्वसमर्थ, दयावंत, कृपावंत, अनंत असा आहे. पृथ्वी यच्च यावत प्राण्यांचा भार सहन करते. समुद्र आपली सीमा उल्लंघित नाही. नद्या तृषितांची तहान भागवितात. वरून ठरलेल्या ऋतूत मेघवर्षाव करतो. दिवसा सूर्यप्रकाश देतो, रात्री चंद्र प्रकाश पाडतो. मृत्यू गुप्तपणे प्राणहरण करतो. ही सर्व सत्ता कोणाची? सर्वसमर्थ देवाची. आम्र, फणस, डाळिंब, जांभूळ, मोसंबी, संत्रे, द्राक्षे, केळी इत्यादी नाना रंगांची व नाना प्रकारची मधुर फळे, तशीच नाना आकाराची व सुवासिक अशी फुले, अनेक प्रकारचे धान्य आम्हास कोण देतो? दयावंत देव. आम्ही ग्रह, धन, स्त्री, पुत्र, रूपादी मदाने मस्त होऊन जन्मदात्याला पालनकर्त्याला जरी विसरून गेलो तरी कोणत्या रूपाने तरी आमच्या चुकीची आम्हाला जाणीव करून देऊन आडमार्गावरून सरळ मार्गावर कोण आणतो? कृपावंत देव. अगदी निकट वास करून आहे, पण कोणाच्या दृष्टीस पडत नाही. कोणतीही गोष्ट असो, ज्याच्या पुढे तीळ मात्रही लपून राहू शकत नाही, ज्याचा अंत कधीच लागला नाही, लागत नाही आणि लागणारही नाही, असा तो कोण? तोच अनंत म्हणजेच देव होय. त्यानेच आम्हाला जन्माला घातले. तोच आमचा सांभाळ करतो. त्याच्या सहाय्याशिवाय कोणत्याच कामात यश येत नाही. आपले जीवन सुखमय व्हायला हवे तर आपण त्याचे सतत स्मरण ठेवले पाहिजे. मन चंचल असल्यामुळे देवाचे स्मरण राहणे कठीण जाते. याचकरिता आमच्या वाडवडिलांनी प्रातःकाळी उठणे, शौचमुखमार्जनादी आटपून स्नान करून शुचिर्भूत होणे, सूर्यनमस्कार घालणे, संध्यावंदन, देवपूजा करणे, स्तुतिस्तोत्रे गाणे इत्यादी मार्ग सुचविलेले आहेत. तेव्हा त्यांनी दाखविलेल्या मार्गाकडे दुर्लक्ष न करता रोज थोडा वेळ का होईना नियमितपणे देवाची प्रार्थना करावी. म्हणजे त्या प्रार्थनेपासून मिळालेला आनंद दिवसभर अंगात खेळतो. जेणेकरून हातून कोणत्याही प्रकारची वाईट कृती घडत नाही. इतकेच नव्हे तर प्रत्येक काम यशस्वी होते. 10. इतर कचेरीमध्ये काम करीत असता तेथील नियम जसे पाळावे लागतात, त्याप्रमाणे सेवा म्हणजे देवाच्या कचेरीत काम करावयाचे असल्यास निष्कामता, प्रामाणिकता, लीनता, दक्षता आणि आज्ञाधारकता हे गुण अंगी असावे लागतात. 11. नंदादीप म्हणजे रात्रंदिवस देवापुढे तेवत असणारा दिवा. आपण देवापुढे दिवा लावतो म्हणजे देवावर मोठा उपकारच करतो असे आपण समजतो. पण देव प्रकाशरूप आहे, तेव्हा त्याला दिव्याची काय गरज? वास्तविक सूर्योदय झाल्यावर दिव्याच्या प्रकाशाची मुळीच जरुरी नाही. मग दिवा कशाला हवा? त्याचा अर्थ आपणास शाश्वत सुख मिळावे हा आंतरिक हेतू नंदादीपाच्या द्वारे आपण देवापुढे प्रगट करीत असतो हा समजावा. 12. आपण देवाप्रित्यर्थ जे काही करतो त्यात आपणास प्रतिफळ मिळावे
हा मुख्य उद्देश असतो. प्रतिफळ म्हणजे शाश्वत सुखप्राप्ती हे होय. पण सुखाविषयीची कल्पनाच मुळी चुकीची असल्याने जे काय आपणाकडून घडते ते शाश्वत सुखप्राप्तीचे साधन होऊ शकत नाही. असे असता प्रतिफळ कसे मिळणार? त्यामुळे दुःखाचा अंतच होत नाही. 13. वास्तविक शाश्वत सुखप्राप्तीसाठी विशेष काही करावयास नको. फक्त देवाप्रित्यर्थ जे काही करतो ते निष्कामपणे घडले म्हणजे झाले. याचा अर्थ असा की फळाशा न धरता कर्म करणे आणि केलेली कर्मे विसरून जाणे. या मार्गाशिवाय इतर कोणत्याही मार्गाने जाऊन मनुष्य देवाची कृपा संपादन करू शकत नाही. 14. निष्काम सेवा हे भवरोग निवारणार्थ रामबाण औषध आहे. मात्र पथ्य सांभाळले पाहिजे. ते म्हणजे ज्या स्थितीत देव ठेवतो त्यात आनंद मानणे. मिळाले म्हणून हर्षाने फुगून जाऊ नये आणि मिळाले नाही म्हणून खेदाने सुस्कारे टाकीतही बसू नये. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.